अगदीच. पण राखी सपोर्ट करत होती, त्यासोबत रिद्धी सपोर्ट करत होती. ती काहीही तुझ्यासोबत घडत होतं त्यावर ती स्वतःहून व्हिडिओद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत होती. तिचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट होता आणि काही बोलणं झालंय का? तिला कसं वाटलं खरं तर तू बिग बॉस मध्ये इतक्या दिवस राहून आता आलास? ती आत्ता बोललो तिच्याशी मी गेलेलं. ती म्हणाली तू फारच छान खेळला, म्हणजे OTT पासून खूपच वेगळं बघायला मिळालं तुझं रूप. कारण की इथे मी होतो आणि ते खूप गरजेचं होतं. आणि ती म्हणाली की शी इज प्राऊड ऑफ मी आणि तिने सपोर्ट ती दरवेळेला सपोर्ट करते मला. ती काही कोणी बोललं तर तेव्हा पहिल्यापासून ती उभी राहायची माझ्यासाठी आणि मी पण तिच्यासाठी उभा राहतो. काही झालं असेल आमच्या आयुष्यात, एक स्पेशल जागा ती दरवेळेलाच राहणार आहे दोघांच्या आयुष्यात एकमेकांची. ती नाही चेंज होणार. पण मला सांग, आता हा तू गेम पाहशील तेव्हा तुला कोणता एक एपिसोड असेल, कोणता टास्क असेल, तो पुन्हा जाऊन पाहायला आवडेल किंवा आवर्जून बघणार आहेस? लिंबूचा. तो लिंबू जे सापडलं नाही मला व्हॉट द हेल, एक लाईन नाही सापडला मला. म्हणजे सो मी म्हणतो नाहीये 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 बिग बॉस. मी त्यांना सांगतो तुम्ही चुकलाय म्हणून. याच्यात लिंबूच नाहीये, पण होतं. येस. पण आत्ता पुढे काय असणार आहे? आणि आम्हाला आता राकेश दादा कोणकोणत्या वेगवेगळ्या काही आहे का पाईपलाईन मध्ये असे काही गोष्टी ज्यात पाहायला मिळशील आता लवकरच? आहेत, पण आत्ता बोलणं योग्य नाही ते. नक्कीच लवकर तुला पहिले सांगेन झालं की. वा, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. बरं वाटलं बोलून. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.